यानंतर पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी, सिंदफना, बिंदुसरा, मांजरा या नद्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती प्रवाहित झाल्या। बीडमध्ये पावसाचा हाहाकार। शहरामधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरामधील धांडेनगर, शिवतेजनगर, शंभूराजेनगर, भोसलेनगर, सावतानगर यासह परिसरामध्ये कमरे इतकं पाणी आहे। नागरिकांकडून बोट उपलब्ध करून देण्याची मागणी। बीडमध्ये माजलगाव आणि मांजरा धरणामधून पाण्याचा विसर्ग। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले। सिंदफना नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू, तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या माजलगावामधील बडेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेला तळ्याचे स्वरूप आलेलं आहे। शाळेमधील साहित्याचं देखील नुकसान। माजलगाव तालुक्यामधलं जनजीवन विस्कळीत। बीडमध्ये पावसाचा जोर वाढला। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं क्षीरसागर यांचं आवाहन। सोलापूरच्या माढ्यामधील एकेका गावाचा संपर्क तुटायला सुरुवात होतीये। उंदरगाव, केवड याच्या पाठोपाठ आता उंदरगाव ते वाकाव इथल्या ओढ्याला पाणी आलंय, त्यामुळे वाकावचा संपर्कही तुटलाय। सोलापूरमधल्या सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामधील गावागावामध्ये हलगी वाजवत दवंडी देत आता सतर्कतेचा इशारा दिला जातोय। सोलापूरच्या माढ्यामधील पूरग्रस्त उंदरगाव परिसरामधील नागरिकांनी भिजलेलं धान्य रस्त्यावरती टाकून दिलंय। भिजलेलं धान्य ठेवून करायचं तरी काय आणि खायचं काय अशी शेतकऱ्यांची उद्विग्न मनस्थिती झाली आहे। मुसळधार पावसामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ होतीये। साताऱ्याच्या संगम माहुली परिसरामधल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। जीवनावश्यक वस्तू सुद्धा भिजल्या। अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। तालुक्यामध्ये माणगंगा नदीला पूर आला। नगर परिषदेकडून सतर्कतेचं आवाहन। सांगलीमधल्या खानापूर घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस। तलाव सुद्धा ओव्हरफ्लो। अग्रणी नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय। परभणीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। परभणीच्या पालम गंगाखेड महामार्गावरती पाणीच पाणी झालंय। केरवाडीच्या पुलावरती गळाटी नदीच्या पुराचं पाणी आलंय, त्यामुळे इथली वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। हिंगोलीतील सोडगावच्या कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं, त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं। हिंगोलीच्या कुरुंदा गावामध्ये आसना नदीचं पाणी शिरलंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। घरांमध्ये गुडघाभर पाणी आहे। हिंगोलीमधल्या दांडे गावाला मुसळधार पावसानं झोडपलं। गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला, तर पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेतामधल्या पिकांचं अतोनात नुकसान। नांदेडमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढलाय। रस्त्यावरती पाणीच पाणी, तर सखल भागामधल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये 7 म्हशी वाहून गेल्या। 4 म्हशी सापडल्या, तर 3 अद्यापही बेपत्ता आहेत। पारडी इथल्या ओढ्याला आलेल्या पुरामध्ये या 7 म्हशी वाहून गेल्या आहेत। लातूरच्या मांजरा, तेरणा, रेडा, तावरजा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होतीये। चाकूर, रेणापूर, अहमदपूर आणि निलंगा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। निलंगा तालुक्यामधील औराद, शहाजानी या परिसरामध्ये अवघ्या 8 तासात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील कोळी गावामध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलं। या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र घर पूर्णपणे कोसळल्यामुळे कुटुंब बेघर झालंय। सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवरती स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी इथे आलायत का असाही सवाल। रोष बघता सदाभाऊ खोत यांनी पाहणी न करताच काढता पाय घेतला। यवतमाळच्या दही सावळी इथे एकाच गावामध्ये 2 शेतकऱ्यांची आत्महत्या। कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेतली आहे। कर्जमाफीचं आश्वासन दिलंय। अकोल्यामधल्या गुडधी घुसर या रस्त्याच्या बरोबर मध्यभागी हातपंप आलाय। रस्त्याच्या बांधकामाच्या वेळेला कंत्राटदारानं हातपंप न काढता तसाच ठेवला। रस्त्याची उंची वाढल्यामुळे हातपंप खाली गेला, त्यामुळे धोधो पाणी असूनही भरता येत नाहीये। नवी मुंबईच्या सीबीडी खाडीमध्ये पडून वाहनाचा अपघात झालाय। एकाला वाचवण्यात यश आलं। 1 जण बेपत्ता आहे। अपघात झालेल्या 2 तरुणांनी मद्यप्राशन केल्याची माहिती।
थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, पीएम केअर फंड, 11 तारखेचा मोर्चा यावरती ते भाष्य करतील. तर फडणवीसांनी कोविडच्या फंडावरती केलेल्या आरोपांवरती उद्धव ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीजर प्रदर्शित झालाय. कितीही पाऊस झाला तरी सुद्धा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती होणार. शिवाजी पार्कवरची दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही, असं संजय राऊत यांचं वक्तव्य. अतिवृष्टीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेणं शक्य होणार नाही, राजकीय नेत्यांची भूमिका. उद्या बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा. या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना आमंत्रण. उद्याच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी. मात्र बॅनरवरती लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्यामुळे हाके नाराज असल्याची चर्चा. ओबीसी मेळाव्याच्या नंतर भूमिका जाहीर करेन, हाकेंची प्रतिक्रिया. ज्यांच्या आवाहनाच्या नंतर आम्ही आंदोलन उभं केलं ते आमच्या मागे कुठेही नाहीत. आंदोलनासाठी एका पैशाची मदत नाही, लक्ष्मण हाके यांनी खंत बोलून दाखवली आहे. ओबीसी आंदोलनाच्या पोस्टवरून दीपक केदार यांनी लक्ष्मण हाकेंना डिवचलंय. पोस्टवरून रडू नका, पडू नका, चळवळ सोडू नका, दंगलखोर भूमिकेमधून बाहेर या, असं दीपक केदार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज संध्याकाळी नागपूरमध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन. यशवंत स्टेडियम, कस्तुरचंद पार्क मैदान आणि हॉकी मैदान या 3 ठिकाणांवरून निघणारे वेगवेगळे पथसंचलन एकाच वेळेला सीताबर्डी परिसरामधल्या व्हेरायटी चौकावरती पोहोचतील. मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार या परिसरामध्ये बॅनरबाजी. मुंबईमध्ये लावलेले बॅनर अवैध असल्याची माहिती. गुंड निलेश घायवळच्या पुण्यामधील कोथरूडमधील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. 2 दुचाकी आणि 2 कार जप्त केल्या. 17 सप्टेंबरला मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामधील आरोपींची धिंड काढली आहे. नाशिकच्या देवळालीमध्ये कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली. 2 दिवसांपूर्वी कोयत्याची दहशत दाखवून त्यांनी लूट केली होती. मद्यधुंद अवस्थेमध्ये कोयता फिरवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंदू देवी देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांच्या प्रदर्शनाच्या प्रकरणी गुन्हा दाखल. चित्रकारासह आर्ट गॅलरी मालकाच्या विरोधामध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड एमआयडीसी परिसरामध्ये गाडीवरती इन्स्पायर्ड बाय माफिया असं लिहून मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या 7 जणांवरती दामिनी पथकानं कारवाई केली आहे. मालेगाव महानगरपालिकेला 5 कोटींची नोटीस. गैरप्रकारामुळे झालेल्या गौण खनिज उत्खननावरती महसूल विभागाची कारवाई. मुंबईमधील सीएसएमटीवरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म 3 महिने बंद राहणार आहे. 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी केली जाईल. 19 डिसेंबरपर्यंत हा प्लॅटफॉर्म वापरासाठी उपलब्ध राहणार नाही. अमरावती आणि नंदीग्राम एक्सप्रेस या दादरपर्यंतच धावणार आहेत. कोलकात्याच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या केंदुआ शांती संघामधील दुर्गा पंडाल यावर्षी चर्चेत आलाय. लाइटिंगचा योग्य वापर करून मंडपामध्ये सजावट, जादुई जग दाखवण्याचा प्रयत्न. पायऱ्या चंद्राकडे घेऊन जात आहेत अशा पद्धतीचा देखावा. बाजूला देवी हंसाच्या रथावरती स्वार झाली आहे. हैदराबादमध्ये सततच्या पावसामुळे अनेक जलाशय ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाला हिमायत सागर आणि उस्मान सागरचे दरवाजे उघडावे लागले, ज्यामुळे सखल भागामध्ये पूर आलाय. सादरघाट परिसरामध्ये नागरिकांच्या छाती इतकं पाणी आलंय. चंद्रपूरमध्ये फेरफार करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्याचा तहसील कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. भद्रावती तालुक्यामधील कुरोडा इथली घटना आहे. 2 वर्षांपासून फेरफार करण्यासाठी केली जात होती टाळाटाळ. हिमाचल प्रदेशामधल्या बिलासपूर इथे मुलीला वाचवत असताना दुचाकीस्वार जखमी झालाय. दुचाकी समोर अचानकपणे मुलगी आल्यामुळे ब्रेक मारल्यामुळे दुचाकीवरील चालक आणि महिला खाली पडून जखमी झाले. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका व्यक्तीनं रील बनवण्याच्या नादामध्ये मुलाचा जीव धोक्यात घातलाय. मुलाला चालत्या गाडीच्या दरवाजावरती लटकवून त्यानं गाडी वेगानं चालवली आहे. आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथे उकळत्या दुधाच्या भांड्यामध्ये पडून 17 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झालाय. शाळेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी कृष्णादेवी तिच्या मुलीसोबत स्वयंपाकघरामध्ये काम करत होती. त्यावेळेला ही दुर्घटना घडली आहे. तैवानमधल्या पिंगटुंग शहरामध्ये एका भरधाव दुचाकीची कारला धडक. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. 2 जण जखमी झालेत, 1 जण गंभीर जखमी आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेव्हणा मयंक मेहता माफीचा साक्षीदार म्हणून घोषित.
खरी परिस्थिती तसंच गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात खुलासा करेन, माफीचा साक्षीदार करताना विशेष सीबीआय न्यायालयाची अट. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भारतीय पत्रकाराकडून अमेरिकेमध्ये नाचक्की. प्रश्न विचारता शाहबाज शरीफ भडकले. तुम्ही सीमापार दहशतवाद कधी थांबवणार, पत्रकाराचा सवाल. तर भारतासोबत युद्धामध्ये हरला आहात असं सुनावल्यावरती शरीफ यांनी पळ काढलाय. तिबेटवरच्या चीनच्या अतिक्रमणाविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या बाहेर निदर्शनं. फ्री तिबेट, चायना आऊट याच्या घोषणा.